जय महाराष्ट्र मित्रांनो. पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल योजनेअंतर्गत आत्तापर्यंत जागा खरेदी करण्यासाठी भूमिहीनांना 50,000 रुपयाचं अनुदान शासनाकडून दिलं जात होतं. पण आता आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्त्वपूर्ण यासंबंधी निर्णय घेण्यात आलेला आहे. यापुढे आता या भूमिहीनांना जागा खरेदी करण्यासाठी 50,000 नव्हे तर आता इथून पुढे 1,00,000 रुपयाचं अनुदान दिलं जाणार आहे शासनामार्फत. मंत्रिमंडळातील महत्त्वपूर्ण निर्णय आहे. तर हा सविस्तर निर्णय काय आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तर राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना तसेच ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, आदिम आवास योजना या योजनांतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकुले बांधण्यासाठी अनुदान दिले जातं. पण केवळ जागेअभावी घरकुलाचा लाभ मिळण्यापासून वंचित राहू नये यासाठीच राज्य शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरू केलेली आहे. म्हणजे या योजनेअंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत घरकुलास पात्र परंतु बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या कुटुंबांना जागा खरेदीसाठी 50,000 रुपयापर्यंत अर्थसहाय्य दिलं जात होतं. त्यात आता 50,000 रुपयाची वाढ करून ते एकूण 1,00,000 रुपये अनुदान देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे. असा महत्त्वपूर्ण निर्णय होता आणि याचा नक्कीच लाभ पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना मिळणार आहे.